नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। उन्हाळ्यामध्ये आपण शरीराला थंडावा देणारे वेगवेगळ्या प्रकारचे सरबत, ताक, सोलकढी, ज्यूस हे पितो। तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मठ्ठा रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे 2 चमचे साखर, 1 मिरची घेतली आहे, चवीनुसार साधं मीठ, काळं मीठ आणि आल्याची साल काढून 1-2 तुकडे आल्याचे घेतले आहे, 10 ते 12 पुदिन्याचे पानं, 1 चमचा जिरं भाजून घेतलं आहे। जिरं भाजून घ्यायचं म्हणजे मठ्ठ्याला छान चव येते। 1 वाटी दही, दही थोडं आंबट घ्यायचं। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, हिरवी मिरची, आल्याचे तुकडे, जिरं हे सगळं बारीक करून घेऊया। तुम्हाला जर खलबत्त्यामध्ये ठेचायचं असलं तरीही चालते आणि मिक्सरमध्ये बारीक केलं तरीही चालते। आपल्याला जास्त जाड राहू द्यायचं नाही आहे, हे बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सर चालू बंद करूनच हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। बघा छान असं बारीक झालेलं आहे, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं। सर्वात आधी आपण बाउलमध्ये दही टाकून घेऊया। तुम्हाला जर दह्याऐवजी ताक घ्यायचं असलं तरीही चालेल। बघा दही किती छान घट्ट आहे। अशा घट्ट दह्याचा जर मठ्ठा केला तर तो प्यायला अगदी मलईसारखा लागतो। आता आपण त्यामध्ये साखर टाकून घेऊया। साखर मी जाड घेतली आहे, पिठी साखर टाकली तरीही चालते। काळं मीठ, साधं मीठ आणि आपण मसाला बारीक केला होता तो पण टाकून घेऊया। आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया। मी ज्या वाटीमध्ये दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे। आपल्याला आधी थोडंसंच पाणी टाकायचं आहे। अगदी थोडंसं पाणी टाकून घुसळून घ्यायचं हे, म्हणजे दह्यामध्ये मसाले आणि मीठ, साखर हे व्यवस्थित मिक्स होते। पाणी टाकल्यावर ते व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून आधीच आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मठ्ठ्याला छान चव येते। आपण मसाले, मीठ आणि साखर जेवढे दह्यामध्ये एकजीव करतो तेवढी मठ्ठ्याची छान चव येते, म्हणून अशाच प्रकारे दह्यामध्येच मिक्स करून घ्यायचे मसाले आणि मग पाणी टाकून घुसळायचं। बघा मी 1 वाटी पाणी टाकून घेतलं आहे आणि घुसळून घेते। आपल्याला मठ्ठा अगदी जास्त पातळ पण करायचा नाही आणि जास्त घट्ट पण करायचा नाही आहे। हा मठ्ठा आपण इलेक्ट्रॉनिक रवी किंवा मिक्सरच्या साहाय्याने न करता असा घुसळून रवीच्या साहाय्याने जर केला तर त्या मठ्ठ्याची चव अगदी अप्रतिम लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बघा आपला मठ्ठा घुसळून तयार झालेला आहे। मला मठ्ठा थोडा घट्ट वाटत आहे, म्हणून मी अजून 1 ग्लास पाणी ॲड करून घेते आहे। आधी आपण 1.5 वाटी पाणी टाकलं होतं, ती वाटी पण 1 ग्लासाचीच आहे आणि हे 1 ग्लास असे 2.5 ग्लास पाणी आपण टाकून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतला होता। तुम्हाला जर मठ्ठ्यामध्ये कोथिंबीर टाकायचा नसला तर नाही टाकला तरीही चालतो, पण मला मठ्ठ्यामध्ये कोथिंबीर आवडतो म्हणून मी टाकून घेतला आहे। बघा छान असा मठ्ठा झालेला आहे आपला। आपण जर लग्नामध्ये गेलो तर आपल्याला आधी आठवतो तो म्हणजे थंडगार असा मठ्ठा, आणि तो मठ्ठा आपल्याला घरच्या घरी अगदी लग्नातल्या पंक्तीसारखा साध्या सोप्या पद्धतीने करता येईल, अशा प्रकारे ही रेसिपी आज आपण बघितली आहे। तुम्हाला मी खात्रीने सांगते की तुम्ही जर अशा प्रकारे मठ्ठा एकदा केला तर तुम्ही रोज रोज करून पिणार, इतका छान हा मठ्ठा होतो। मग कशी वाटली तुम्हाला माझी मठ्ठ्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील आणि अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।